नाव दिलं गेलं आहे ते सर्वांचीच आशा अपेक्षा होती की काल ते जाहीर सगळ्यांचीच अपेक्षा आहे, इथं असणाऱ्या सर्व लोकांची, भूमिपुत्रांची ही अपेक्षा आहे की हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आत्ता झालेलं आहे त्याला नाव हे कैलासवासी दिबा पाटलांचंच दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी आजची नाही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आता काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती की गोवा एअरपोर्टचं उद्घाटन होत असताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की या एअरपोर्टचं नाव हे आपण पर्रिकर यांच्या नावाली आपण तिथं देऊया, आम्ही त्याचं स्वागतही करतो. मग काल भाषण जे नरेंद्र मोदी साहेबांचं होत होतं नवी मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत, आमची अपेक्षा एवढीच होती गोव्यात जे तुम्ही केलं तेच तुम्ही नवी मुंबईतसुद्धा केलं असतं. भाषणात जर सांगितलं असतं की दिबा पाटील साहेबांचं नाव हे या एअरपोर्टला दिलं जाईल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण तसं काही काल दुर्दैवाने घडलं नाही आणि हे लोकांना पटलं नाही, आम्हालाही पटलं नाही. आमची चर्चा, आम्हाला जे काय माहिती असं कळत आहे की कदाचित 100 वर्ष RSSला झाले म्हणून RSSच्या एका मोठ्या नेत्याचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल. लोकांना हे पटलं नाही, आम्हालाही पटलं नाही. येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते RSSचे असतील तर त्याचा विरोध आम्ही करू. लोकांची, भूमिपुत्रांची जी मागणी आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला दिलं जावं त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. गायवळ आणि योगेश कदमाचा थेट संबंध दिसून येत नाही. योगेश कदमांनी असं का केलं असावं की एवढं आउट ऑफ वे जाऊन आज कुठेतरी ऐकल्यासारखं मला वाटतं. योगेशजी कदम यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती, ज्याचे सर्व मंत्री ऐकतात, आमदार ऐकतात, अशा व्यक्तींनी योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली. मग असा व्यक्ती कोण? तर अधिवेशनामध्ये नाहीतर त्या विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे. आणि आज सभापती कोण आहेत? तर राम शिंदे सर आहेत. मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे. त्यांचा प्रचारसुद्धा निलेश गायवळनी तिथं केलेला आहे. मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे. एअरपोर्ट संदर्भात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नवनाथ बन यांनी तुमचा फोटो ट्विट केला आहे सचिन गायवळ बरोबर. कोण आहेत ते? नवनाथ बन यांनी परवा ते भाजप नाही, मला ते कोण आहेत माहीत नाही. पण काही लोकांनी तो फोटो मला पाठवला. कुठल्या तरी मंदिराच्या आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल, त्यात मी बारीक दिसतोय. आता फक्त फोटो बघितल्यानंतर 8-10 वर्षाचा फोटो असेल, जरा वजन वाढलं आहे. तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं. तुमच्या मातोश्रीबरोबर सुद्धा फोटो आहे निलेश गायवळ यांचा, तो जो ट्विट केलेला त्यांनी. केलेलं आहे, काय म्हणाल त्यांनी पण तो? हे बघा, माझी आई राजकारणात नाही. इथं आली, इथला विरोधक पण तिच्याजवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे. अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे. आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील. विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची सुद्धा लोक सांगतील. आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा. त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे. जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला. माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत. अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्हीसुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत. आमचं मत एवढंच आहे की गरिबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं आणि मोठ्या मोठ्या लोकांना नाही तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिसमध्ये न जाता पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याच्याचबरोबर बंदुकीचं लायसन्स मिळतो. म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल. सर निलेश आंदोलन करावं लागतं. MIDC नेमकं काय अन्याय करते? खरं तर आंदोलनाची वेळ यायला नको पाहिजे होती. कुठंतरी MIDC प्रांत अधिकारी आणि लोकांमध्ये संवादाचा अभाव इथं दिसतोय. कागदामध्ये सरळ सरळ शेतकऱ्याला काय पद्धतीचा विकसित प्लॉट हा दिला गेला पाहिजे असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. आणि असं लिहिलं असतानासुद्धा जर त्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर हे योग्य नाही.
त्यामुळे कागदावर जे काय लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना न्याय देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं जी घरं आहेत, गोठे आहेत, झाडं आहेत, विहिरी आहेत, ह्या ज्या बाधित होतात त्याला अतिरिक्त पैसे हे द्यावेच लागतात. म्हणजे जमिनीला एक भाव तुम्ही जर काढला असेल तो भाव फक्त जमिनीचा असतो, पण वर ज्या काही गोष्टी असतात त्याला वेगळा रेट हा MIDCकडनं दिला जातो, नाहीतर प्रशासनाकडनं दिला जातो. पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तो दिला गेला नाही, नाहीतर त्याच्या बाबतीतली चर्चा होत नाही. ती चर्चा झाली पाहिजे आणि त्यांना त्या बाबतीत न्यायसुद्धा मिळाला पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं जमीन 4.5 लाख रुपये गुंठ्याला घेता आणि पुढे विकत असताना तुम्ही 3 ते 4 पट विकत असाल, तर मग सरकारी एजन्सी MIDC सारखी त्याच्यावर नफा का करते असं शेतकऱ्यांचं मत आहे. मग त्यामुळेच त्यांना अतिरिक्त भाव हा त्यांच्या जमिनीचा मिळावा अशी त्यांची अजून एक मागणी आहे. ह्यांची भूसंपादन होण्यापूर्वीच काही कॉन्ट्रॅक्टर इथं काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात ज्या शेतीचं भूसंपादन झालं नाही या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्या शेतीचं जे नुकसान झालं त्याचा मोबदला हा मिळाला पाहिजे असं लोकांचं मत आहे. आणि ह्या सगळ्या विषयासाठी इथं काही शेतकरी उपोषण करत आहे. गेल्या 5 दिवसात उपोषण करत आहे. सहसा कुणीही उपोषणाला बसलं तर प्रांत अधिकारी, प्रशासकीय अधिकारी इथे येऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पण दुर्दैवाचं गेल्या 5 दिवसामध्ये न आमदार न अधिकारी कुणीही यांना भेटण्यासाठी आलेलं नाही. मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, आम्ही RDCशी बोललो, कलेक्टरांशी आम्ही बोललो, त्यांचा फोन लागत नव्हता. MIDCच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो, उद्या आम्ही येऊ, आम्ही यांच्याशी चर्चा करू आणि मेजॉरिटी विषयासाठी, बहुतांश विषयासाठी आम्ही न्याय देऊ, सकारात्मक राहू अशी भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली. उद्यापर्यंत हे शेतकरी वाट बघतील. खरं तर आजच त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही हे उपोषण मागे घ्या, पण ते काय त्या बाबतीत ऐकत नाहीत. काही महिलासुद्धा म्हणतात उद्यापासून आम्ही पाण्यामध्ये तिथं जलसमाधीसारखं तिथं काहीतरी करणार आहोत. त्यांनासुद्धा विनंती केली की अधिकाऱ्यांना थोडासा वेळ देऊ आणि अधिकाऱ्यांनी उद्या न्याय दिला नाही तर मग त्यानंतर जी भूमिका तुम्ही घ्याल त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल. नेमकं काय कारण आहे जमीन घेण्यामागे? पवारसाहेब, तर इथं कुठंतरी एक प्रोजेक्ट त्यांना करायचा आणि MIDC जमीन घेत राहते. शेतकऱ्याचा MIDCला कुठेही विरोध नाही, पण शेतकऱ्यांचं मत आहे आमच्या सोन्यासारख्या जमिनीला सोन्यासारखा भाव तुम्ही द्या. सोन्यासारख्या जमिनीला तुम्ही पितळासारखा भाव देणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही. त्यामुळे जिथं कुठे MIDC होत असेल कधीही भूमिपुत्र त्याचा विरोध करत नाहीत, हेही लोक विरोध करत नाहीत, पण मोबदला चांगला मिळाला पाहिजे एवढीच या लोकांची तिथं मागणी आहे. आणि जेव्हा MIDC इथं येईल, प्रोजेक्ट इथं येतील, हे जे युवा इथं मोठ्या संख्येने उभे आहेत त्यांनासुद्धा तिथं कामात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशी सुद्धा या लोकांची मागणी आणि आमची सुद्धा मागणीला पाठिंबा आहे. पवारसाहेब, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.